शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387377880। सत्यशोधक पद्धतीनेच विवाह का? समाज जीवनातील अत्यंत महत्त्वाचा संस्कार म्हणजे विवाह। गृहस्थ आश्रमातील प्रवेश हा विवाह संस्काराने होतो। लोकशाही व निधर्मी राज्यात विवाहाचे दोन प्रकार असतात, एक पूर्णपणे धार्मिक व दुसरा धर्मातीत। धार्मिक विवाहात अनेक अनिष्ट रूढी असतात, तसेच अंधश्रद्धेवर आधारलेल्या विधी असतात। जनसामान्यांना न समजणाऱ्या व प्रत्यक्ष विवाहाशी संबंध नसलेल्या अनेक गोष्टी या धार्मिक विवाहात कराव्या लागतात। याउलट धर्मातील म्हणजेच पूर्णपणे कायदेशीर रजिस्टर नोंदणी विवाह, यात वधूवरांच्या संमतीने दोन्ही बाजूकडील दोन साक्षीदारांच्या मदतीने कायदेशीर विवाह होतो। यात कुठलाही विधी नसतो। अवैज्ञानिक अनिष्ट चालीरीती व रूढींचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण त्यात समारंभ नसतो व म्हणूनच हा विवाह सर्वात कमी खर्चिक असतो। परंतु धार्मिक विवाह व धर्मातीत विवाह ही झालीत दोन टोके। विवाह हा एक सामाजिक व कौटुंबिक संस्कार असल्यानं तो आप्त मित्रांसह विधीपूर्वक होणे आवश्यक असते। तसेच विवाह प्रसंग हा माणसाच्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे। आनंद व्यक्त करण्याचा जाहीर मार्ग म्हणजे उत्सव समारंभ वगैरे, कारण आपल्या आप्त मित्रांमध्ये हा आनंद वाटणे यासारखी समाधानाची दुसरी गोष्ट नाही। आपण एक नवीन जीवलग साथीसह यावेळी गृहस्थाश्रमी जीवनात पदार्पण करीत असतो। या जीवनसाथीची ओळख आप्त मित्रांना होणे जरुरी असते। ती विवाह समारंभात सहजपणे होते। रजिस्टर पद्धतीत वरील बाबींचा अभाव असतो व तांत्रिक बाबींवरच अधिक भर दिलेला असतो। त्यामुळे रजिस्टर नोंदणी फक्त पद्धत रुक्ष वाटली तर त्यांचं आश्चर्य काहीच नाही। वरील दोन्ही विवाह पद्धती टोकाच्या असल्या तरी दोन्ही पद्धतीत अनावश्यक बाबी टाळून त्यातील चांगल्या गोष्टींचा मेळ घालून एक नवीन अत्याधुनिक विवाह पद्धती समाजात रूढ होणं आवश्यक आहे।